EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरती 2024 शिपाई हमाल पदाकरता अतिसंभाव्य प्रश्न व आज परीक्षेमध्ये आलेले सामान्य ज्ञानविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया विलंब न लावता। भारतातील सर्वात जुने न्यायालय कोठे आहे? भारतातील सर्वात जुने न्यायालय कोठे आहे? कलकत्ता उच्च न्यायालय या ठिकाणी भारतातील सर्वात जुने न्यायालय आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर 25 उच्च न्यायालय आहेत भारतात एकूण सध्या। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले? भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले? तर 2010 या दिवशी सुरू करण्यात आले। ए हा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची नेमणूक करतो। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी वियत हा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। बी हे आन्सर करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा। वैर तर मैत्री, वैर विरुद्ध मैत्री, सी हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7 नंबरचा असा आहे, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे। पराचा कावळा करणे, पराचा कावळा करणे, शिल्लक 22 फार मोठे स्वरूप देणे, शिल्लक 22 फार मोठे स्वरूप देणे, सी हा आन्सर करेक्ट होईल। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर अग्नी। अनल या शब्दाचा समानार्थी शब्द अग्नी असा आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, कला गती लावणे, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा। तर चहाडी करणे, कला गती लावणे, तर चहाडी करणे, डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा असा आहे, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर 2005 या साली माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला। ए हे ऑप्शन योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? तर ई कॉमर्स असे, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला ई कॉमर्स असे म्हणतात। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर या ठिकाणी अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते। सी हे ऑप्शन योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळालेला आहे? तर मुंबई या शहराला। बी हे आन्सर योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, पहिली भारतीय महिला अशोक चक्र विजेती कोण आहे? पहिली भारतीय महिला अशोक चक्र विजेती कोण आहे? नीराजा भानोत ही पहिली भारतीय महिला अशोक चक्र विजेती आहे। बी हे आन्सर योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात। डी हे ऑप्शन योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाशी संबंधित आहे? मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर नॉर्वे या देशाशी संबंधित मध्यरात्रीचा सूर्य आहे। सी हे आन्सर योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 17 नंबरचा असा आहे, अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण? अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पना चावला ही आहे। बी हे आन्सर योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी
18 नंबरचा असा आहे, 7 बेटाचे शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? 7 बेटाचे शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मुंबई या सिटीला 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, मीनाक्षी मंदिर कोणत्या पुढीलपैकी राज्यात आहे? मीनाक्षी मंदिर हे पुढीलपैकी तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. सी हे आन्सर योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 नंबरचा असा आहे, सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे पुस्तक लिहिले आहे. बी हे आन्सर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर तारापूर महाराष्ट्र येथे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेनुसार कलम टिंबटिंबमध्ये राज्य आणीबाणी लागू केली जाऊ शकते. तर 356 मध्ये सी हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी हा जिल्हा आहे. बी हा आन्सर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, इसवी सन टिंबटिंब साली इतिहासामधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली. तर 1857 मध्ये प्लासीची लढाई झाली. इसवी सन 1857 साली इतिहासामधील प्रसिद्ध प्लासीची लढाई 1857 मध्ये झाली. ए हे आन्सर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. हे उत्तर करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही? तर राजस्थान या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेली नाही. ए हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर खडकवासला धरण हे खालीलपैकी मुठा या नदीवर आहे. बी हे आन्सर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताची पहिली जनगणना पुढीलपैकी कधी झाली? भारताची पहिली जनगणना पुढीलपैकी 1872 मध्ये झाली. सी हे आन्सर करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? तर भावार्थ दीपिक ही पहिली सामाजिक कादंबरी आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट 8 मध्ये किती भाषांचा समावेश आहे? तर 22 भाषांचा समावेश आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 31 नंबरचा असा आहे, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा कोणत्या संघाने केल्या आहेत? तर इंग्लंड या संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत, इंग्लंड या देशाने. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण आहे? तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आहेत. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सभापती यांना विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक अधिकार देण्याचा अधिकार सभापती यांना आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान हे महाबळेश्वर येथून स्थित आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे, भारताचे राष्ट्रीय गीत पुढीलपैकी कोणते आहे? तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर धनंजय चंद्रचूड हे
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे, डी हे ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 38 प्रश्न कव्हर केले आहेत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे, अतिसंभाव्य आहे आणि आजच्या TCS पॅटर्ननुसार फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. खूपच महत्त्वाचे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्की शेअर करा.